आपण लास्ट व्हिडिओमध्ये मॅट्रिक्सचा अल्जेब्रा जो आहे, मग ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेसमध्ये एक कंडिशन महत्त्वाची बघायची आहे, ज्याला आपण इथं नोट्स घेतलेला आहे. ए बी नॉट इक्वल टू बी ए. याचा अर्थ काय बघा. ॲक्च्युली ए बी नॉट इक्वल टू बी ए आपण जर नंबर्समध्ये ऑब्झर्व केलं तर 4 आणि 3 हे दोन नंबर्स असतील. यांचं मल्टिप्लिकेशन बघा किती येणार. 4 × 3 12. ॲक्च्युली 3 × 4 जरी घेतलं तरी मल्टिप्लिकेशन किती येतं 12. याचा अर्थ 4 × 3 = 3 × 4. म्हणजे आपण हा 4 लेफ्टला घेतला, 3 राईटला घेतला किंवा 3 राईटला घेतला, लेफ्टला घेतला, 4 राईटला घेतला तर मल्टिप्लिकेशनमध्ये काय होत नाही, चेंज होत नाही. तसं नंबरच्या ॲडिशनमध्ये पण असतं. 4 + 3 आपल्याला काय लिहिता येतं 3 + 4. त्यामुळं ही जी काय प्रॉपर्टी आहे नंबरच्या मल्टिप्लिकेशनची, ॲडिशनची, ॲक्च्युली ती प्रॉपर्टी आपण जर मॅट्रिक्समध्ये चेक केली तर मॅट्रिक्सच्या ॲडिशनमध्ये ही प्रॉपर्टी होल्ड होते. म्हणजे थोडक्यात ए प्लस बी, ए आणि बी जर दोन मॅट्रिक्स असतील तर ए प्लस बी म्हणजेच आपल्याला बी प्लस ए लिहिता येतं. पण ए इंटू बी नॉट इक्वल टू काय असतं बी इंटू ए. ॲक्च्युली ही प्रॉपर्टी थोडीशी आपण जर चेक केलं, जनरली आपल्याला माहीत आहे नंबर्समध्ये की नंबर्स इंटरचेंज केलं तर मल्टिप्लिकेशन काय होत नाही, चेंज होत नाही. पण मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं जर असं आपण चेक करू. तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची कंडिशन दिलेली आहे. काय आहे ती, जर ए हा मॅट्रिक्स जर एम क्रॉस पीचा असेल आणि बी हा मॅट्रिक्स पी क्रॉस एनचा असेल तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं. आता पॉसिबल असते याचा अर्थ काय, तर इथं नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रायसेस अँड नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रायसेस शुड बी इक्वल. नेसेसरी कंडिशन हे इक्वलच असले पाहिजे. बरोबर आहे ना. आणि जो नवीन मॅट्रिक्स तयार होणार तो कोणता असतो, एम क्रॉस एनचा असतो. आता ॲक्च्युली हा जर ए मॅट्रिक्स म्हटला आणि हा जर बी मॅट्रिक्स आपण काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे आणि ए इंटू बी आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. आता आपण जर बी इंटू ए जर घ्यायचं ठरवलं तर ॲक्च्युली आपल्याला बी म्हणजे थोडक्यात मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर काय आहे पी क्रॉस एन आहे आणि ए हा मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर काय आहे एम क्रॉस पी आहे. तर तुम्ही सांगा मल्टिप्लिकेशन इथं पॉसिबल आहे का. मुळात काय कंडिशन आहे आपली, बी म्हणजे इथं पहिला जो मॅट्रिक्स आहे याचे रो कॉलम किती आहेत एन आहेत, ए चे रो किती आहेत एम. ऑब्विसली एन नॉट इक्वल टू काय असतं एम. म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन इज काय होईल सांगा, मल्टिप्लिकेशन नॉट पॉसिबल. म्हणजे मल्टिप्लिकेशन शक्यच होणार नाही. मल्टिप्लिकेशन शक्य होणार नाही याचा अर्थ काय, तर गुणाकार करून आपल्याला नवीन एक मॅट्रिक्स मिळणार असतो. पण इथं नवीन मॅट्रिक्सच मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ ए बी जो आपल्याला मॅट्रिक्स मिळत होता मल्टिप्लिकेशन करून, बरोबर आहे ना, तो इथं आपल्याला बी ए हा मॅट्रिक्सच मिळणार नाही मुळात. त्यामुळे ए बी आणि बी ए यांच्यामध्ये काय रिलेशन असणार, दे आर नॉट इक्वल. नेहमी कंडिशन ही लक्षात राहिलं तुमच्या, ए बी नॉट इक्वल टू काय येतो बी ए येतो. मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये ही कंडिशन तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला मॅट्रिक्सच्या पोझिशन जी आहे गुणाकारामध्ये ती इंटरचेंज करून चालत नाही. जे लेफ्टला जो मॅट्रिक्स असेल तो लेफ्टलाच घेतला पाहिजे, राईटला जो मॅट्रिक्स आहे तो राईटलाच घेतला पाहिजे. मग आपल्याला ॲक्च्युली सेकंड नोट एक आपण इथं तयार करू. सेकंड नोट काय आहे बघा, इफ ए अँड बी आर square matrices, square matrix, then AB. Actually मी एक चूक केलेली आहे. A and B are square matrix of same order, then AB is matrix of order A and B. इथं ए बी म्हणजेच काय आहे, तर या दोन मॅट्रिक्सचा गुणाकार. पण हे दोन मॅट्रिक्स कसे आहेत बघा, दीज टू मॅट्रिसेस आर स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स याचा अर्थ काय, त्यांच्यामध्ये रो आणि कॉलमची संख्या काय असते, सेम असते.
ऍक्च्युली हे दोन्ही मॅट्रिसेस स्क्वेअर मॅट्रिसेस आहेत आणि त्यांची ऑर्डर काय आहे, सेम आहे. ऑर्डर सेम आहे याचा अर्थ जर ए हा 2x2चा असेल म्हणजे 2x2 म्हणजे 2 रो 2 कॉलम, ऑर्डर आपलं कॉलम आणि रोची संख्या इथं सेम आहे. तर बी पण कोणता असला पाहिजे, 2x2च असला पाहिजे, तरच या दोन्हींचा गुणाकार होतो आणि गुणाकार होऊन जो नवीन मॅट्रिक्स असेल तो ए बी, त्याची पण ऑर्डर कशा इतकी असणार, ए अँड बी इतकीच असणार. जर 2x2चा जर ए हा मॅट्रिक्स असेल तर 2x2चा बी हा मॅट्रिक्स असतो. बघा इथं मल्टिप्लिकेशनची कंडिशन पॉसिबल आहे आणि 2 = 2 येतं. आणि नवीन मॅट्रिक्स बघा काय येणार आहे, तर तो पण कोणत्या ऑर्डरचा आहे, पहिल्याचे रो 2 दुसऱ्याचे कॉलम 2. थोडक्यात 2x2च्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पुन्हा स्क्वेअर मॅट्रिक्स 2x2च मिळेल आपल्याला. किंवा 3x3चा जर आपण घेतला तर बघा इथं पण मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे, बरोबर आहे ना. आणि नवीन मॅट्रिक्स जो आहे त्याची ऑर्डर काय असणार सांगा, 3x3 असणार, बरोबर आहे ना. आता इथे एक गोष्ट लक्षात येते का बघा, ए आणि बी हे दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स आहेत, पण ते जर दोन वेगवेगळ्या ऑर्डरचे असतील म्हणजे इमॅजिन करा ए ची ऑर्डर 2x2 आहे, बी ची ऑर्डर 3x3 असेल, तर मला सांगा या दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. ऍक्च्युली याचे कॉलम 2 आहेत, याचे रो 3 आहेत, 2 ≠ 3, याचा अर्थ ए बी इज नॉट पॉसिबल, म्हणजे ए बी हा गुणाकार होऊ शकत नाही. मग ही सेकंड नोट काय स्टेट करते, जर ए आणि बी जर मल्टिप्लिकेशन मध्ये दोन स्क्वेअर मॅट्रिक्सेस असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मुळात ए आणि बी ची ऑर्डर सेमच असली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन करून जो नवीन मॅट्रिक्स मिळणार आहे आपल्याला ए बी, त्याची ऑर्डर ए आणि बी इतकीच असते. लक्षात राहील ना. मग या दोन नोट्स आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये गरजेचे आहेत. आपण एक काय करू, मल्टिप्लिकेशनचं एक एक्झाम्पल पुन्हा एक सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आता मात्र आपण इथं जे दोन मॅट्रिक्स घेणार आहोत ते दोन्ही पण कोणते मॅट्रिक्स घेऊ, आपण स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊ. मग मी एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला 4 3 2 7. हा एक सिंपल मॅट्रिक्स, त्याची ऑर्डर किती आहे बघा, 2x2. सेम मी आणखीन एक मॅट्रिक्स घेतला -3 5 -1 0, बरोबर ना. हा पण एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला. मग या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का बघा. ऍक्च्युली हे दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स सेम ऑर्डरचे आहे, त्यामुळे आपल्याला ए बी म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. नवीन पण मॅट्रिक्स जो मिळणार आहे आपल्याला त्याची ऑर्डर पण काय असणार, 2x2च असणार. मग आता नवीन मॅट्रिक्स जर मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये एलिमेंट्स असणार. आता तुम्ही सांगा एलिमेंट, पहिला एलिमेंट एक एलिमेंट घेतला तर ऍक्च्युली त्याची पोझिशन काय घेतो आपण, पहिल्या एलिमेंटची नेहमी फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा हा एलिमेंट काढायचा असेल तर आपल्याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये रो कॉलम मल्टिप्लिकेशन घ्यायचं असेल तर पहिल्या मॅट्रिक्सचे रो आपण ठरवतो. इथं पहिल्या मॅट्रिक्सचे रो काय आहेत, 4 3 2 7 आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम आपण ठरवतो, बरोबर आहे ना. मग पहिला कॉलम काय येणार, -3 -1 5 0 हा सेकंड कॉलम येईल. आता हा पहिला एलिमेंट मिळवायचा असेल तर मला पहिला रो आणि पहिला कॉलम, मग पहिल्याचा रो आणि दुसऱ्याचा कॉलम यांचा गुणाकार करायला लागेल. रो कॉलम मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं, तर करस्पॉन्डिंग एलिमेंटचा गुणाकार घेऊन गुणाकारांची बेरीज करायची असते. आता त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रो आणि कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ठरवले पाहिजेत. मग इथं जो आपण रो घेणार आहोत 4 3 याचा आणि हा कॉलम जो घेणार आहोत त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय येतील बघा, 4 आणि -3 येईल, 3 आणि -1 येईल. मग मल्टिप्लिकेशन बघा 4 × -3 किती येईल बघा, -12 प्लस 3 × -1 -3, बरोबर आहे ना. आता नेक्स्ट एलिमेंट म्हणजेच रो तोच, कॉलम मात्र पुढचा, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 4 × 5 3 × 0. मल्टिप्लिकेशन करू आपण, 4 × 5 20 प्लस 3 × 0 0. आता नेक्स्ट एलिमेंट जर काढायचं असेल तर रो तोच राहील पण कॉलम आपल्याला अवेलेबल पाहिजे. इथे दोनच कॉलम असल्यामुळे आपल्याला एका रो मध्ये दोनच एलिमेंट्स मिळणार. मग आपला फर्स्ट रो कम्प्लीट झालेला आहे. ऍक्च्युली आपल्याला सेकंड रो पण काढायला लागेल. सेकंड रो म्हणजेच हा एलिमेंट, म्हणजेच कोणता रो कोणता कॉलम असेल, आता हा सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग 2 × -3 -6 प्लस 7 × -1 -7. बघा मल्टिप्लिकेशन जर निगेटिव्ह येत असेल तर ब्रॅकेटचा यूज करा. ओके. नेक्स्ट एलिमेंट या रो मधला काढायचा असेल तर आपल्याला रो सेकंडच घेतला पाहिजे, कॉलम पण सेकंड घेतला पाहिजे, म्हणजे पुढचा कॉलम घेतला पाहिजे. मग 2 7 5 0 2 5 10 प्लस 7 0 0. आपण हा जो मल्टिप्लिकेशनचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे
तो कशात इन्क्लोज करू, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज करू. ओके, फायनल आन्सर मला सांगा किती येणार. -12 -3 -15, त्यानंतर 20 + 0 20, -6 -7 -30 आणि 10 + 0 10. बघा हा पण मॅट्रिक्स मिळालेला आहे. ॲक्च्युली हे जे दोन मॅट्रिक्स आहेत जे स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर 2x2 होतात त्यांचं मल्टिप्लिकेशन घेऊन आपल्याला जो नवीन मॅट्रिक्स मिळालेला आहे तो पण स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर काय मिळालेला आहे 2x2. मग सेकंड नोट पण लक्षात राहील ना तुमच्या. मग पहिली नोट AB नॉट इक्वल टू BA. कुठल्याही दोन मॅट्रिक्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला मॅट्रिक्सची पोझिशन चेंज करून इंटरचेंज करून चालत नाही. आणि दुसरी सिंपल आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल होतं तेव्हा दोन्ही स्क्वेअर मॅट्रिक्स सेम ऑर्डरचे असतात आणि मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपल्याला नवीन मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर मिळतो. म्हणजे 2x2चा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असतील तर त्यांचा गुणाकार पुन्हा 2x2चाच मॅट्रिक्स मिळेल. 3x3चे जर दोन स्क्वेअर मॅट्रिक्स असतील तर त्यांचा गुणाकार करून पुन्हा 3x3चा स्क्वेअर मॅट्रिक्सच आपल्याला मिळणार आहे. ओके, मग आपण इथं अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्सचा हा मल्टिप्लिकेशनचा पार्ट बघितलेला आहे. ॲक्च्युली नेक्स्ट पार्ट आपण जरासं कंप्लीट करू, त्याला आपण फोर्थ म्हणू इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजेच काय, जर दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात तर ॲक्च्युली इफ A and B are equal matrix if and only if, बघा हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी, if and only if both of same order and corresponding elements are equal. तर ॲक्च्युली इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस, हे दोन मॅट्रिक्स जर इक्वल असतील तर काय असतात, त्यांची ऑर्डर सेम असते आणि त्यांचे जे एलिमेंट्स असतात करस्पॉन्डिंग पोझिशनला ते पण काय असणार, सेम असणार. जसं 4 3 7 2 इक्वल टू ABCD. आता हे जर आपल्याला कंडिशन दिलेली असेल तर काय लक्षात येतं की हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, कारण त्यांची ऑर्डर बघा, याची 2x2 आहे, याची ऑर्डर पण 2x2 आहे. पण हे दोन मॅट्रिक्स इक्वल असतील तर A ची व्हॅल्यू 6 असू शकेल का रे. बघा हे जर मॅट्रिक्स इक्वल असतील तर A ची व्हॅल्यू 6 नसणार, तर A ची व्हॅल्यू काय असणार, 4च असणार, बरोबर आहे ना. जर B ची व्हॅल्यू 3 सोडून दुसरा नंबर असेल तर हे दोन मॅट्रिक्स काय होऊ शकणार नाहीत, इक्वल होणार नाहीत. मग जर इमॅजिन करायचं C ची व्हॅल्यू 5 असेल. आता बघा इथं दोन मॅट्रिक्स हे इक्वल जरी दिलेले असतील तरी 7 आणि 5 इक्वल आहेत का, नाही. याचा अर्थ हे दोन मॅट्रिक्स काय होणार नाहीत, त्या केसमध्ये इक्वल होणार नाहीत. मग इक्वॅलिटीची कंडिशन काय आहे, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम असली पाहिजे आणि त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. ओके, मग ही आपला नेक्स्ट अल्जेब्राचा पार्ट होता, इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. आता एक लास्ट पार्ट आपण बघणार आहोत अल्जेब्रामध्ये, याला आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रायसेस म्हणतो. फिफ्थ घ्या, काय असणार, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हा पण एक सिंपल पार्ट आहे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आपण जसं नंबर्समध्ये नंबरचा रेसिप्रोकल काढतो, 4 हा नंबर असेल तर त्याचा रेसिप्रोकल काय घेतो आपण, 1/4. किंवा आपण या नंबरचा काय करतो, अपोजिट नंबर करतो. 4 हा नंबर असेल तर त्याचा अपोजिट नंबर काय आहे, -4. तुम्ही कुठलाही नंबर दिला तर त्याचा रेसिप्रोकल किंवा तुम्हाला काय करता येतो, निगेटिव्ह किंवा सॉरी त्याचा अपोजिट नंबर काढता येतो. सिमिलरली ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स पण एक त्याच पद्धतीचं मॅट्रिक्सचं काय आहे, निगेशन आपण काय म्हणू शकतो, मॅट्रिक्समध्ये थोडासा आपण जसं रेसिप्रोकल काढलेला आहे किंवा जसं अपोजिट नंबर काढलेला नंबरचा, तसं मॅट्रिक्सचा आपल्याला काय करता येतो, ट्रान्सपोज. पण ट्रान्सपोज कसा घ्यायचा असतो, ॲक्च्युली मी एक मॅट्रिक्स इथं घेतला 4 3 7 5 2 6. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, त्याच्यात 2 रो आणि 1 2 3 उभ्या लाईन्स म्हणजे 2x3 आहे. आता ऍक्च्युली हा जर मॅट्रिक्स मी A या लेटरनं रिप्रेझेंट केला तर या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जो असतो तो आपण AT न रिप्रेझेंट करतो. बघा
ए रेस टू टी, काही वेळेला तो ए डॅश न पण रिटर्न करतात. हे नोटेशन आहे एचा ट्रान्सपोज, ए डॅश किंवा ए ट्रान्सपोज आपण असं रीड करू शकतो. ऍक्च्युली तो जो नवीन मॅट्रिक्स असेल तो मॅट्रिक्स बघा मी इथं डायरेक्ट लिहितो. ते तुम्ही मला एक्सप्लेन करायचं, आपण इमॅजिन करायचं आहे तुम्ही की नेमकं काय केलेलं आहे. हा जो मॅट्रिक्स आहे याच्यातला पहिला रो 4 3 7 आहे. जर मी 4 3 7 याची जी अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन रोज होती ती आता मी कॉलम मध्ये केलेली आहे बघा. सेकंड रो कोणता होता 5 to 6, तो 5 to 6 या पद्धतीने मी जर घेतला आणि ही कशात ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज केली तर हा जो नवीन मॅट्रिक्स आहे यालाच आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणतो. दिलेल्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 3 होती. आता बघा या मॅट्रिक्सची ऑर्डर 1 2 3 रोज आणि 1 2 कॉलम, म्हणजे 3 क्रॉस काय आलेले आहे 2 आलेले आहे. पण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय, दिलेल्या मॅट्रिक्सचे जे एलिमेंट्स आहेत रो मधले ते आपण कशात इंटरचेंज केले, कॉलम मध्ये इंटरचेंज केले. तर जो आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळतो त्या मॅट्रिक्सला आपण ट्रान्सपोज ऑफ गिवन मॅट्रिक्स म्हणतो. जर m क्रॉस n चा दिलेला मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज हा n क्रॉस m चा होतो. जसं 2 क्रॉस 3 चा दिलेला मॅट्रिक्स होता, इंटरचेंज झाल्यामुळे 3 क्रॉस 2 चा आपल्याला ट्रान्सपोज मॅट्रिक्स मिळाला. आणि एलिमेंट्स बघा, आता ऍक्च्युली हे रो चे जे एलिमेंट्स आहेत ते कॉलम मध्ये कन्वर्ट झाले. सिमिलरली हा पहिला कॉलम होता बघा 4 5, तो आता पहिला रो झालेला आहे ट्रान्सपोज मध्ये. 3 2 सेकंड रो झालेला आहे. 7 6 हा कॉलम थर्ड रो झालेला आहे. मग ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स तुमच्या लक्षात येईल का? किंवा आणखीन एक एक्झाम्पल आपण इथे एक्सप्लेन करू. जसं 5 4 7 6 2 9 3 5 5 हा मी एक स्क्वेअर मॅट्रिक्स किंवा 3 क्रॉस 3 चा मॅट्रिक्स घेतलेला आहे. आता या मॅट्रिक्सचा मला ट्रान्सपोज द्यायचा असेल, मी ए डॅश पण देऊ शकतो किंवा ई ट्रान्सपोज देऊ शकतो, ए ट्रान्सपोज देऊ शकतो. मग बोला हा मॅट्रिक्स मला लिहायचा असेल. ऍक्च्युली मॅट्रिक्स लिहिताना आपण शक्यतो रो वाईज एलिमेंट्स रीड करतो किंवा रो वाईज एलिमेंट्स काय करतो लिहितो. आता आपल्याला ट्रान्सपोज लिहिताना आपण एलिमेंट्स लिहिताना रीड करू रो वाईज, पण लिहिताना ते कॉलम मध्ये लिहू. थोडक्यात आडवे लिहिण्याच्या ऐवजी उभे लिहू. मग पहिला ए चा पहिला रो काय बघा 5 4 7, याचा अर्थ ए ट्रान्सपोजचा पहिला कॉलम काय ना 5 4 7. सेकंड कॉलम काय येईल सांगा, ए ट्रान्सपोजचा 6 2 9 आणि लास्ट कॉलम काय येईल बघा 3 5 5. हे आपल्याला नवीन जो मिळालेला आहे ट्रान्सपोज बघा तो आणि दिलेला मॅट्रिक्स यामध्ये काय फरक आहे तर दिलेल्या मॅट्रिक्सचे जे एलिमेंट्स रो मध्ये होते, जसा हा पहिला रो तो पहिला कॉलम झालेला आहे, दुसरा रो दुसरा कॉलम झालेला आहे, ट्रान्सपोज मध्ये तिसरा रो तिसरा कॉलम झालेला आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स तुमच्या लक्षात येईल का? ओके, आपण पुढच्या लेक्चरला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. थँक्यू.